मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, अशी कोणती रात्र आहे जिथे संपूर्ण जग शांत असते, आकाशात फक्त अंधार नाही, तर त्या रात्री एक दिव्य ऊर्जा जागृत असते. ती रात्र सामान्य रात्र नाही, ती एक पवित्र रात्र आहे. ती आहे महाशिवरात्री, ज्या रात्री संपूर्ण विश्व शांत असते, आकाशात अंधार असतो. पण तेव्हा साक्षात भगवान शंकर जागृत असतात आणि भक्तांच्या हृदयातील प्रत्येक प्रार्थना ऐकतात. ज्या रात्री केलेली एक छोटीशी प्रार्थना सुद्धा आयुष्य बदलू शकते. एक मंत्र उच्चारला तरी भगवान शंकर प्रसन्न होतात. नमस्कार मित्रांनो, तुमचे आमच्या YouTube चॅनेलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत त्या एका पवित्र रात्रीबद्दल, म्हणजेच महाशिवरात्री बद्दल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की महाशिवरात्री म्हणजे काय, महाशिवरात्री कधी आहे, महाशिवरात्रीचा मुहूर्त, अचूक तारीख, तिथी आणि वेळ, महाशिवरात्रीची पूजा रात्रीच का करायची. महाशिवरात्रीला फक्त धार्मिकच नाही, तर वैज्ञानिक महत्त्व सुद्धा आहे. तर ते महत्त्व सुद्धा सांगणार आहोत. निशिता काळ म्हणजे काय, निशिता काळ कधी आहे, 4 प्रहर पूजेचा मुहूर्त, महाशिवरात्रीची पूजा कशी करावी, महाशिवरात्रीच्या व्रताचे फायदे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. जर तुम्ही शिवभक्त असाल, भगवान शंकरावर तुमची थोडीशी सुद्धा श्रद्धा असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. प्रत्येक शिवभक्तांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक आणि एक कमेंट सुद्धा आम्हाला अशीच भक्तीपर माहिती आणण्यासाठी प्रेरणा देतो. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. महाशिवरात्री म्हणजे काय, तर मित्रांनो, महाशिवरात्री म्हणजे फक्त सण नाही, ती आहे आत्मशुद्धीची रात्र, ती आहे तपश्चर्येची, ती आहे शिवतत्व अनुभवण्याची, ती आहे महादेवाच्या सान्निध्यात जाण्याची, ती आहे स्वतःला ओळखण्याची रात्र. महाशिवरात्री या शब्दाचा शब्दशः अर्थ असा होतो की महा म्हणजे महान किंवा फार मोठा, शिव म्हणजे आपले भगवान शंकर महादेव, आणि रात्री म्हणजे रात्र, म्हणजेच महाशिवरात्री म्हणजे भगवान शिवांना समर्पित असलेली महान रात्र. महाशिवरात्री म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची रात्र. महाशिवरात्री म्हणजे बाहेरच्या गोंगाटातून आतल्या शांततेकडे जाण्याचा मार्ग. मित्रांनो, तुम्हाला हे तर समजलेच असेल की महाशिवरात्री म्हणजे भगवान शिवांची रात्र. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, यंदा महाशिवरात्री कधी आहे, महाशिवरात्रीची तारीख काय आहे. तर वर्षभरात 12 शिवरात्री येतात, पण त्यांपैकी महाशिवरात्री ही सर्वात पवित्र, सर्वात शक्तिशाली आणि सर्वात फलदायी मानली जाते. इतर सण दिवसा साजरे होतात, पण महाशिवरात्री रात्री साजरी केली जाते. दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री कधी आहे, तर यंदा 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री आहे. 15 फेब्रुवारी 2026 रोजी रविवारी संध्याकाळी 5:04 चतुर्दशी तिथी सुरू होईल आणि 16 फेब्रुवारी 2026 रोजी सोमवारी संध्याकाळी 5:34 ही तिथी समाप्त होईल. यावेळी दुर्मिळ योग देखील तयार होत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगाचे शुभ संयोजन तयार होत आहे. उत्तराषाढ आणि श्रावण नक्षत्रांचे शुभ संयोजन राहील. व्यतिपात योग तयार होईल, जो संपूर्ण दिवस टिकेल. कुंभ राशीत सूर्य, बुध, राहू आणि शुक्र यांच्या युतीमुळे चतुरग्रही योग निर्माण होईल. मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार सण, व्रत, उपासना हे फक्त तारखांवर आधारित नसतात, ते चंद्राच्या स्थितीवर आधारित असतात. आणि महाशिवरात्री ही चंद्र जेव्हा सर्वात क्षीण अवस्थेत असतो तेव्हाच येते. याचा अर्थ काय, तर जेव्हा बाहेर प्रकाश कमी तेव्हा आतला प्रकाश जागृत करण्याची ही वेळ, तेव्हा आतल्या प्रकाशाला जागृत करण्याची संधी जास्त. महाशिवरात्री ही एक अशी वेळ आहे जिथे आपण बाहेरच्या जगापासून दूर आपल्याकडे पाहतो, स्वतःच्या आत डोकावतो. शास्त्रात सांगितले आहे की भगवान शंकर राजवाड्यात राहणारे देव नाहीत, ते कैलासावर बसलेले वैरागी आहेत. शंकर हे वैराग्याचे, तपश्चर्येचे आणि ध्यानाचे देव आहेत. त्यांचा स्वभाव गोंगाटात नाही, तर शांततेत आहे. त्यांना सोनं नको, चांदी नको,
त्यांना गोंगाट नको, धिंगाणा नको, त्यांना फक्त हवी असते शांतता, शांत श्रद्धा, फक्त भक्तीचे भाव. म्हणूनच महाशिवरात्री दिवसाचा उत्सव नाही, ती आहे रात्रीची साधना. म्हणूनच महाशिवरात्रीची पूजा ही दिवसा नाही, तर रात्रीची पूजा आहे, जेव्हा जग शांत असते. शास्त्र सांगते, रात्री जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असते तेव्हा भगवान शिव जागृत असतात. आता तुम्ही विचाराल, रात्रीच का पूजा करायची? मित्रांनो, रात्री जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं, रस्ते शांत असतात, घरात आवाज नसतो, तेव्हा मन सहज स्थिर होतं आणि हृदय सुसंवाद साधण्यास तयार असते. आणि अशाच अवस्थेत भगवान शंकर ध्यानात बसलेले असतात. म्हणूनच असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शंकर स्वतः जागृत असतात. मित्रांनो, पौराणिक कथांमध्ये असे सांगितले जाते की या रात्री देव, दानव, ऋषी, मुनी सर्वजण भगवान शिवाची उपासना करतात, कारण ही एकमेव अशी रात्र आहे ज्या रात्री भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. भगवान शिवांचे तांडव नृत्य तसेच शिवलिंगाचा प्राकट्य दिवस अशा विविध आध्यात्मिक अर्थांनी ही रात्र अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवशी भगवान शिवाची पूजा करून, उपवास ठेवून आणि रात्रभर जागरण करून शिवपूजन केल्याने आत्मशुद्धी, आपले मन, विचार आणि जीवन शुद्ध करता येते. शांती, समृद्धी आणि शिवकृपा प्राप्त होते. महाशिवरात्री ही एक अशी वेळ आहे जिथे आपण बाहेरच्या जगापासून दूर आपल्याकडे पाहतो. हे तर झाले धार्मिक महत्त्व. महाशिवरात्रीला फक्त धार्मिकच नाही तर वैज्ञानिक महत्त्व सुद्धा आहे. आता जाणून घेऊयात वैज्ञानिक महत्त्व. महाशिवरात्री अंधश्रद्धा नाहीये, ही अनुभूती आहे. मित्रांनो, आता थोडेसे खोलात जाऊया. महाशिवरात्री हिवाळा आणि उन्हाळा यांच्यामधील संक्रमणाचा काळ असतो. महाशिवरात्री झोपण्यासाठी नाही, तर ही आहे जागरणासाठी, साधनेसाठी. या काळात मानवी शरीरावर नैसर्गिक परिणाम होतो. पृथ्वीची स्थिती अशी असते की ऊर्जा वरच्या दिशेने जाते. शरीरातील ऊर्जा वरच्या दिशेने जाण्याची प्रक्रिया स्वतःहून सुरू होते. म्हणून या रात्री मन शांत राहते. ध्यान, साधना आणि योगासाठी सर्वोत्तम वेळ असतो. म्हणून योगी, साधू, संत या रात्री विशेष साधना करतात. मित्रांनो, म्हणूनच तुम्ही पाहाल की योगी, साधू आणि संन्यासी या रात्री कधीच झोपत नाहीत. ते ध्यान करतात, मंत्रजप करतात आणि शिवतत्वात लीन होतात. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की महाशिवरात्री ही 24 तासांची पूजा नाही. ती आहे एका विशिष्ट तिथीची आणि एका विशिष्ट रात्रीची पूजा. म्हणूनच तिथी, मुहूर्त आणि वेळ खूप महत्त्वाचा ठरतो. मित्रांनो, काही लोक म्हणतात, आम्ही दिवसभर पूजा केली तर चालेल का? पण शास्त्र स्पष्ट सांगते की महाशिवरात्रीची पूजा रात्री केली तरच पूर्ण फळ देते, कारण शिव हे रात्रतत्वाशी जोडलेले आहे. मित्रांनो, ही रात्र म्हणजे अंधाराची पूजा नाही, ही आहे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाकडे जाण्याची रात्र, अहंकारातून आत्मज्ञानाकडे जाण्याची रात्र. म्हणूनच जेव्हा तुम्ही महाशिवरात्री कधी आहे हा प्रश्न विचारता, तेव्हा फक्त तारीखच लक्षात ठेवू नका, तर तारीखे सोबतच लक्षात ठेवा की ही रात्र आहे स्वतःकडे पाहण्याची, ही रात्र आहे मन शांत करण्याची, ही रात्र आहे महादेवाशी जोडण्याची. पुढे आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीचा सर्वात शक्तिशाली मुहूर्त कोणता आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाशिवरात्रीचा सर्वात शक्तिशाली, सर्वात महत्त्वाची वेळ म्हणजे निशिता काळ. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करण्यासाठी अनेक शुभ वेळा असतात, पण त्यामध्ये निशिता काळ हा सर्वात श्रेष्ठ मानला जातो. हा तो काळ असतो जेव्हा भगवान शंकरांची ऊर्जा संपूर्ण पृथ्वीवर सर्वाधिक असते. निशिता काळ म्हणजे मध्यरात्रीची ती पवित्र वेळ जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड शांत असते. सृष्टीच्या प्रत्येक कोपऱ्यात भगवान शिवाची ऊर्जा प्रवाहित होते. जेव्हा मध्यरात्री शिवतत्व सर्वाधिक जागृत असते. मित्रांनो, महाशिवरात्रीची पूजा विशेष करून निशिता काळात केली जाते. या वेळेत जर ध्यान, साधना, मंत्र जप किंवा अभिषेक, तसेच या वेळेत केलेली पूजा 1000 पटीने फळ देते. जर आयुष्यात अडचणी असतील, आजार असतील, कर्ज असतील, मानसिक ताण असेल, या सर्व अडचणी महाशिवरात्रीची पूजा केल्याने दूर होतात. भगवान शिव तुमच्या भक्तीला प्रतिसाद देतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. तर मग सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा निशिता काळ असणार आहे रात्री 12:28 पासून
ते 1:18 असणार आहे. असे मानले जाते की या रात्री केवळ जागरण केल्याने पूर्वजन्माची पाप सुद्धा नष्ट होतात. आता जाणून घेऊया 4 प्रहर पूजेबाबत. महाशिवरात्री ही रात्री भगवान शिवाची पूजा करण्याची सर्वात पवित्र वेळ मानली जाते, पण महाशिवरात्रीची रात्र 4 समान भागात विभागली जाते. या प्रत्येक भागाला प्रहर असे म्हणतात. म्हणजेच काय तर रात्र 4 प्रहरात विभागलेली असते आणि प्रत्येक प्रहराची स्वतःची महत्त्वाची साधना आहे. प्रत्येक प्रहराला स्वतःचा अर्थ आहे. रात्रीच्या 4 प्रहरामधील प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवपूजा केली जाते. 4 प्रहरांची पूजा म्हणजे शिवाशी एकरूप होण्याची 4 पायरींची साधना. 4 प्रहरात पूजा केल्याने ही ऊर्जा क्रमाक्रमाने आत्मसात करता येते, कारण प्रत्येक प्रहर भक्ताला शिवाची उपस्थिती अनुभवायला शिकवतो. रात्रीच्या पहिल्या प्रहराच्या पूजेची वेळ ही संध्याकाळी 6:39 पासून ते रात्री 9:45 पर्यंत असणार आहे. प्रथम प्रहरात पूजा केल्याने आपल्या मनातील अज्ञान, अंधकार नष्ट होतो. रात्रीच्या द्वितीय प्रहराच्या पूजेची वेळ ही रात्री 9:45 पासून ते मध्यरात्री 12:52 पर्यंत असणार आहे. दुसऱ्या प्रहरात पूजा केल्याने मन शुद्ध होते. आपल्या अंतःकरणातील द्वंद्व दूर होतो. रात्रीच्या तिसऱ्या प्रहराच्या पूजेची वेळ ही मध्यरात्री 12:52 पासून ते पहाटे 3:59 पर्यंत आहे. तिसऱ्या प्रहरात पूजा केल्याने आत्मज्ञान प्राप्त होते. रात्रीच्या चौथ्या प्रहराच्या पूजेची वेळ ही पहाटे 3:59 पासून ते सकाळी 7:06 पर्यंत आहे. चौथ्या प्रहरात पूजा केल्याने परमशांती व मोक्षाचा अनुभव मिळतो. महाशिवरात्रीची पूजा कशी करावी तर ऐका. सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, तसेच उपवास करावा. नंतर पवित्र पाण्याने हलक्या हाताने शिवलिंगाला पाण्याने धुवा. नंतर दूध, दही, तूप, मध आणि गूळ असे पंचामृत वापरून अभिषेक करा. नंतर जल अर्पण करावे. नंतर चंदन लावा आणि तांदूळ, पांढरी फुले अर्पण करा. बेलाचे पान नक्की अर्पण करा, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवा आणि अगरबत्ती लावून आरती करा. शिवलिंगाला नैवेद्य अर्पण करा. 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तसेच 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जप करा. हा मंत्र रोग, संकट निवारण आणि आयुष्य वाढवण्यासाठी या मंत्राचा जप करा. महाशिवरात्री व्रत केल्याने मन शांत होते. समृद्धी आणि सुखाचा अनुभव मिळवता येतो. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पापांचा नाश होतो. आरोग्य चांगले राहते. जीवनात शांती आणि समाधान मिळते. मित्रांनो, महादेव कधी काही मागत नाहीत, पण एकदा भक्तीने हाक मारली तर ते आयुष्य बदलतात. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहा व व्हिडिओला लाईक करा. प्रत्येक शिवभक्तापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.